श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत दाल बट्टी. तर ही बट्टीची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर सर्वप्रथम आपण तुरीची डाळ शिजण्यासाठी लावून घेऊया. तर तुरीची डाळ मी धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये हिंग, हळद आणि अर्धा टोमॅटो कापून टाकलेला आहे. आता त्यामध्ये मी गरजेनुसार पाणी टाकून घेत आहे. पाणी टाकून झालं की मी हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. त्यानंतर मी 1 वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. त्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे. ज्यामुळे आपली बट्टी एकदम व्यवस्थित बनते व खूप सारे लेयर्स येतात. त्यानंतर मी ओवा 2 चमचे टाकून घेत आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, टाकलेले आहे. त्यानंतर मी 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे व 1 चमचा जिरेही टाकून घेतलेले आहे. तुम्ही हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा असंही टाकू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. हे सर्व मिश्रण मी आता व्यवस्थित भिजवून घेणार आहे. त्यात गरजेनुसार पाणी टाकायचं आहे व त्याचा एक गोळा बनेपर्यंत हे सर्व व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. ते आता 5 ते 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी मी दुसऱ्या एका कटोरीमध्ये ते ठेवत आहे. बघू शकता किती व्यवस्थित मळून झालेलं आहे. हातालाही चिटकत नाही. त्यानंतर इथे आपलं डाळ शिजून झालेली आहे. ती मी रवीने चांगली घोटून घेणार आहे व त्यात थोडे पाणी टाकून घेणार आहे. रवीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. तर मी आता इथे ह्या डाळीला फोडणी देऊन घेणार आहे. डाळीची तयारी सर्व करून झालेली आहे. मी 2 चमचे तेल टाकून कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मी मोहरी 1 चमचा, 1 चमचा जिरे, तसेच 2 ते 3 लाल मिरची टाकून घेत आहे. यामध्ये मी लसूण बारीक कापून टाकलेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची ही टाकून घेत आहे आणि मी कढीपत्ता बारीक चॉपिंग केलेला आहे. त्यामुळे मुलं ते निवडून टाकत नाही व तो खाल्ला जातो. हे सर्व मी व्यवस्थित फ्राय करून घेत आहे, थोडंसं लालसर होईपर्यंत. त्यामध्ये नंतर मी बारीक कापलेले 2 ते 3 कांदे हे सर्व त्यात टाकून घेत आहे. त्यामध्ये मी थोडा हिंगही टाकून घेत आहे. हे सर्व कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकत आहे. हळदही परतून झाल्यानंतर मी जी डाळ शिजलेली होती ती यामध्ये ओतून देत आहे.
या वरणाला उकळी येऊपर्यंत मी आता पुढील प्रोसेस म्हणजे आपली बट्टी तयार करून घेत आहे. पीठ आपलं 5 ते 10 मिनटं रेस्ट झालेली आहे. आता आपण पोळपाटला थोडंसं तेल लावून बट्टी करण्यास घेऊया. आता आपण हे एकदम व्यवस्थित लाटून घेऊया. लाटताना थोडंसं तेल लावलं तरी चालतं. अशा प्रकारे आपण ते व्यवस्थित लाटून घेऊया किंवा हातावरही अशा प्रकारे ते वाढवता येते. ही बट्टी आपण घडीची बनवणार आहोत, त्यामुळे आपण त्याला थोडंसं आतूनही तेल लावून घेऊया व त्याची अशा प्रकारे घडी करून घेऊया. त्यामुळे तिला भरपूर लेयर्स येतात. अशा प्रकारे तिचा व्यवस्थित गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त दाबून करायचं नाही, त्यामुळे त्याचे लेयर्स पडत नाही. या प्रकारे आपलं व्यवस्थित बट्टी बनवून झालेली आहे. याच प्रकारे आपण सर्व बट्टी बनवून घेणार आहोत. सेम तीच प्रोसेस सर्व बट्टी बनवताना करायची आहे. अशाच प्रकारे आपल्या सर्व बट्ट्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण त्यांना इडलीच्या भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे जे स्टीमसाठी भांडे असेल त्यामध्ये तुम्ही त्यांना 15 ते 20 मिनटं स्टीम करून घ्यायचे आहे. प्रकारे मी ते स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्टीम दिल्यावर ते किती छान फुललेले आहे आणि कापल्यानंतर प्रत्येक बट्टीला किती लेयर्स दिसतात हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. या प्रकारे जर बट्टी बनवली तर खूप छान बनते. ह्या आता आपण फ्राय करून घेऊया. मी इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तेल तापवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये अशा एक एक बट्टी सोडत आहे. त्या बारीक गॅसवर एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे.
अशा लाल होईपर्यंत जर फ्राय केल्या तर खूप छान त्या कुरकुरीत लागतात. या प्रकारे सर्व बट्ट्या मी फ्राय करून घेतलेल्या आहे. या बट्ट्या खायलाही खूप छान लागतात. त्यामुळे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा रेसिपी कशी झाली आहे. थँक्यू.